नमस्कार. मेष राशीच्या माझ्या अत्यंत लाडक्या आणि पराक्रमी मित्रमैत्रिणींनो, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातला असा एक वळणबिंदू ठरू शकतो ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा कदाचित अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात. ब्रह्मांड आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर तुम्ही आज या क्षणी हा व्हिडिओ पाहताय तर समजा की हा निव्वळ योगायोग नाही, तर हा नियतीचा एक संकेत आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात सध्या खूप मोठी उलथापालथ सुरू असेल, मनात विचारांचे काहूर माजले असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही इतकी मेहनत करूनही नशिबाची साथ का मिळत नाहीये. तर आजच्या या खास भागात तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मनापासून पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याची ताकद ठेवतो. पण त्याआधी जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली लिहायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमची एक कमेंट तुमच्या सकारात्मक ऊर्जेची पावती असेल. आज 30 एप्रिल 2026 वैशाख महिन्यातील हा शुभ काळ आणि मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहांची मांडणी काहीतरी वेगळीच हालचाल दर्शवत आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आज आपल्या पूर्ण तेजात आहे आणि जेव्हा तुमचा राशी स्वामी बलवान असतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य व्हायला लागतात. आज सकाळपासूनच तुम्हाला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत असेल, पण ही अस्वस्थता नकारात्मक नाही, तर ही काहीतरी नवीन करण्याच्या ऊर्जेची चाहूल आहे. तुमच्या मनात गेल्या काही दिवसांपासून जे प्लॅन्स सुरू होते, मग ते व्यवसायाबद्दल असोत किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्यांना आज गती मिळणार आहे. पण लक्षात ठेवा, घाईत घेतलेला कोणताही निर्णय हा नुकसानदायक ठरू शकतो. आज तुम्हाला तुमच्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण आज तुमचे शब्द कोणाचे तरी मन दुखवू शकतात किंवा तुमचे बनलेले काम बिघडवू शकतात. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर आजचा दिवस तुम्हाला एका मोठ्या संधीचे द्वार उघडून देणारा ठरणार आहे. जर तुम्ही नोकरीमध्ये असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कष्टाचे चीज होत नाहीये, तर आज वरिष्ठांकडून तुम्हाला एखादी शाबासकीची थाप किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. ही जबाबदारी सुरुवातीला तुम्हाला ओझे वाटेल, पण हीच तुमच्या प्रगतीची शिडी ठरणार आहे. जे लोक व्यवसायात आहेत, विशेषतः जे लोखंड, जमीन किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित काम करतात, त्यांच्यासाठी आजचा दिवस धनवृद्धीचा योग घेऊन आला आहे. कदाचित दुपारनंतर तुम्हाला एखादा असा फोन येईल किंवा एखादी अशी व्यक्ती भेटेल जी तुमच्या व्यवसायाला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्यास मदत करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कागदोपत्री व्यवहार करताना 100 वेळा विचार करा, कारण नशिबाची साथ असली तरी सावधगिरी बाळगणे हे तुमचे कर्तव्य आहे. आर्थिक स्थितीबद्दल सांगायचे झाले तर आज ग्रहांची स्थिती अशी आहे की तुम्हाला अचानक धनलाभाचे योग येत आहेत. हे धन कदाचित तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून असेल किंवा एखाद्या अडकलेल्या पैशाच्या स्वरूपात तुमच्याकडे परत येईल. पण जसा पैसा येतो तसा तो खर्च होण्याचे मार्गही आज खुले होणार आहेत. त्यामुळे आज अनावश्यक खरेदी टाळलेलीच बरी. मेष राशीचे लोक स्वभावतः खूप उदार असतात, पण आज तुम्हाला स्वतःच्या खिशाचा विचार करावा लागेल. आज कोणालाही कर्ज देऊ नका, कारण आज दिलेले कर्ज परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी आज तुम्हाला तुमच्या बचतीच्या सवयींकडे लक्ष द्यावे लागेल. एक नवीन सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. नात्यांबाबतीत आजचा दिवस खूप हळवा आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले वाद आज संपण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला फक्त एक पाऊल मागे घेऊन शांतपणे संवाद साधावा लागेल. कधी-कधी शांत राहणे हे 1000 शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक ठरते.
जर तुम्ही अविवाहित असाल तर आज तुमच्या आयुष्यात कोणातरी खास व्यक्तीची एंट्री होण्याची शक्यता आहे. ही भेट खूप अनपेक्षित असेल, पण ती तुमच्या मनाला एक वेगळाच दिलासा देऊन जाईल. कुटुंबात आज आनंदाचे वातावरण असेल, पण दुपारनंतर वडिलांच्या किंवा घरातील मोठ्या व्यक्तीच्या तब्येतीची थोडी काळजी वाटू शकते. त्यांना तुमचा वेळ द्या, त्यांच्याशी गप्पा मारा, कारण आज त्यांना तुमच्या पैशापेक्षा तुमच्या आधाराची जास्त गरज आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मेष राशीच्या लोकांमध्ये ऊर्जा खूप असते, पण आज तुम्हाला थकवा आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे सततचा विचार आणि मानसिक ताण. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा, ध्यान करा किंवा शांत संगीत ऐका. बाहेरचे खाणे आज टाळावे, कारण पोटाशी संबंधित तक्रारी आज उद्भवू शकतात. तुमचे आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे हे विसरू नका. जर तुम्ही तुमच्या आहारावर आणि झोपण्यावर नियंत्रण ठेवले तर आजचा दिवस तुम्ही अत्यंत उत्साहाने पार पाडू शकाल. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे. आज तुमच्या आयुष्यात एक असा प्रसंग येईल जिथे तुम्हाला तुमची जुनी चूक आठवेल, पण त्या चुकीबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा त्यातून काय शिकता येईल याचा विचार करा. भूतकाळात जे झाले ते बदलता येत नाही, पण भविष्य मात्र तुमच्या हातात आहे. आजचा हा दिवस तुम्हाला ती संधी देत आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहताय तर याचा अर्थ असा की तुमची जिद्द खूप मोठी आहे. म्हणूनच जर तुम्हाला हा अनुभव किंवा ही माहिती मनाला भिडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून भविष्यातील महत्त्वाचे संकेत तुमच्याकडून कधीही मिस होणार नाहीत. तुमची साथ हीच माझी ताकद आहे. आजचा विशेष उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरेल. आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी एका मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल टाकून तो दिवा घराच्या मुख्य दरवाजाबाहेर लावावा. या दिव्यामध्ये एक काळी मिरी टाकावी आणि ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. हा छोटासा उपाय तुमच्या कामातील अडथळे दूर करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी घेऊन येईल. तसेच आज शक्य असल्यास गरिबांना लाल रंगाचे फळ दान करा. यामुळे तुमचा मंगळ ग्रह प्रसन्न होईल आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. मेष राशीच्या मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ 24 तास नाही, तर ही एक नवीन संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका. सिंहाची चाल नेहमी एकटीच असते आणि तुम्ही तर राशीचक्रातील पहिले म्हणजे नेतृत्व करणारे लोक आहात. तुमच्यात ती ताकद आहे की तुम्ही शून्यातून जग उभं करू शकता. आजचा हा दिवस तुमच्या कष्टाला फळ देणारा ठरेल. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. जाता जाता एकच सांगेन, नशीब त्यांनाच साथ देते जे कष्टाची साथ सोडत नाहीत. आजचा दिवस तुमचा आहे, हा काळ तुमचा आहे आणि हे भविष्यही तुमचेच आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी मी करू शकतो हा मंत्र जपला पाहिजे. तुम्हाला कोणाशीही स्पर्धा करायची नाहीये. तुम्हाला फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज थोडे चांगले बनायचे आहे. तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट हे तुम्हाला मजबूत करण्यासाठी येत असते, हे लक्षात ठेवा. आजच्या या खास भागात आपण मेष राशीच्या जीवनातील विविध पैलू पाहिले. करिअरची झेप, पैशांची आवक, नात्यांमधील ओलावा आणि आरोग्याची गुरुकिल्ली या सर्व गोष्टी आज तुमच्यासाठी सकारात्मक आहेत. फक्त संयम ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, कारण तुमची एक छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी वाट पाहत आहे. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक आणि प्रेरणादायी भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि कर्म करत रहा. तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मेष राशीच्या माझ्या सर्व योद्ध्यांना आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. विसरू नका, तुम्ही खास आहात आणि तुमच्यासाठी नियतीने खूप मोठे प्लॅन्स बनवले आहेत. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.